ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या गजरात दख्खनचा राजा श्री ज्योतिबा राजाची चैत्र यात्रा संपन्न। श्री क्षेत्र ज्योतिबा राजांची लाखो भाविकांच्या उपस्थितीत सर्वात मोठा चैत्र आज मंगळवारी पहाटेपासून धार्मिक विधीने सुरुवात झाली। यावेळी लाखो भाविक सासन काठ्यासह दाखल झाले होते। दुपारी 12च्या सुमारास कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि इतर मान्यवरांच्या हस्ते मानाच्या सासन काठ्याचे पूजन करून भालदार चोपदार यांच्या तोफेच्या सलामीने मिरवणुकीला सुरुवात झाली। यावेळी लाखो भाविकांनी सासन काठ्यावर गुलाल खोबऱ्यांची उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांगभलं असा जयघोष करण्यात आला। सायंकाळी 5:30च्या सुमारास तोफेच्या सलामीने ज्योतिबा मंदिरातून पालखी सोहळा यमाई मंदिराकडे मार्गस्थ झाला। यावेळी भाविकांनी ठिकठिकाणी पालखीवर गुलाल खोबऱ्यांची उधळण करत पालखीचं दर्शन घेऊन भाविक परतीच्या मार्गाला लागले। यमाई मंदिरात यमाई देवी आणि जमदग्नी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला। त्यानंतर पालखी ज्योतिबा मंदिरात परत आल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता झाली। यावेळी ज्योतिबाची शाही थाटात पूजा मांडण्यात आली होती। ज्योतिबा परिसर भाविकांनी फुलून गेला होता। ज्योतिबावर बाहेरून व्यापारीही मोठ्या प्रमाणात येऊन दुकाने थाटली होती। यावेळी मंदिर परिसरासह ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता। वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली होती। पोलिसांच्या मदतीसाठी रेस्क्यू फोर्ससह अनिरुद्ध उपाध्याय फाउंडेशनची टीम मदतीला होती। त्याचप्रमाणे देवस्थान समिती आणि कर्मचारी यांनीही चोख व्यवस्था ठेवली होती। एसटी महामंडळाने एसटीच्या फेऱ्या वाढवून भाविकांची गैरसोय टाळली। यावेळी एसटीचे अधिकारी उपस्थित होते। आपण सर्वजण उत्साहात दिवसात हा क्षण आठवतात। तो आता चला कॅमेरामॅनकडे बघूया। जोरदार साम बदलवा गजरे एका खोऱ्यात दख्खनचा राजाकडे ज्योतिबा या ठिकाणी पळवतो। आवाज कमी येतो, अजून जोरदार घोड्या पाहिजे आपके